आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध कसा जोडायचा? बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्य यांचा डायरेक्ट संबंध आहे, पण मानसिक आरोग्यामध्ये फक्त बुद्धीचा विचार नाहीये, तर आपल्या मनाचा विचार आहे. मनाचा म्हणजे आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातल्या शंका, आपल्या मनातले पूर्वग्रह, आपल्या मनातल्या दुसऱ्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या आशंका किंवा प्रेम किंवा आदर, या सगळ्या भावना आहेत. याला आपण आता इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. त्या इमोशनल इंटेलिजन्सचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मेळ कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न काही प्रमाणात सुटला की मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मेंटल हेल्थ यांचं सरळ सरळ कनेक्शन जोडतं. म्हणजे असं शोधून काढलंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा डायग्नोसिस करण्यामध्ये काही त्याला कमी पडणार नाही, पण त्याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे रुग्णाला विश्वासात घ्यायचं आणि त्याला अचूक डायग्नोसिस त्याला समजेल अशा पद्धतीने शिकवायचा, या गोष्टी त्याला मानसिक धक्का न देता करणं हे कौशल्याचं काम आहे. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तसे अल्गोरिदम लिहिले की आपोआपच करता येईल आणि तसे प्रयोगही झालेले आहेत. असे जे न्यूअन्सेस आहेत, बारकावे आहेत, ते हळूहळू आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये येतील आणि असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित इमोशनली इंटेलिजंट होईल. खात्री नाही, पण होऊ शकेल.